माझ्या बाबतीत वृद्धाश्रम हा शब्द पहिल्यांदा ऐकला तेव्हा 5-6 वर्षाची होते. बाबांच्या चुलत घरातील काकी वृद्धाश्रमात राहायला गेल्या. तेव्हा राहता फ्लॅट असताना केवळ वेगळे राहायचे म्हणून मुला-सुनेने वेगळे फ्लॅट घेतला. एकटे कुठे राहणार म्हणून आईने मुलाला सांगितले की मला वृद्धाश्रमात ठेव. त्या काकी बराच काळ तिथे होत्या. तो काळ काहीसा विचित्र होता. बहुतेक कुटुंबात आजी-आजोबा असत मात्र तरीही समृद्धी असेल तर वेगळा फ्लॅट, बंगला बांधून तिथे राहायला जाणे. आई-वडील, भावंडे जुन्या घरात हे देखील होत असे. जागेची खूप अडचण असेल तर दुसणे देणे व्हायचे नाही, पण तसे नसेल तर सुनेला दुसणे देणे व्हायचे. आमच्या घरात वृद्धाश्रमामुळे संबंधही दुरावले. त्यानंतर पुन्हा वृद्धाश्रमाचा विषय निघाला. तो माझ्या आई-बाबांसाठी आणि माझ्या काकीच्या बाबतीत काका-काकी दोघेच मात्र माझ्या आत्तेभावाच्या शेजारीच राहायचे. इतर आत्ते-चुलत भावंडे देखील गावात सगळे मिळून हवे नको ते बघायचे. मात्र काकीची तब्येत ढासळायला लागल्यावर ती भ्रमिष्ठासारखे वागे. माझे कझिन्स 65 अधिक आणि काका 85 अधिक सतत लक्ष ठेवणे कठीण झाल्यावर वृद्धाश्रम, नर्सिंग होम पर्याय निवडावाच लागला. माझ्या आई-बाबांचे हयात असलेले मी एकटेच अपत्य, त्यात वास्तव्य परदेशात. तसे तर ठरवून 2च मुली म्हटल्यावर म्हातारपणी काळजी कोण घेणार हा प्रश्न त्यांनी नेहमीच ऐकलेला. अरेंज मॅरेज पद्धतीत देखील मुलीला भाऊ नाही तेव्हा आई-बाबांची जबाबदारी या प्रश्नापाशी गाडी अडणे हे 99% स्थळांबाबत मी देखील अनुभवलेले. दोन्ही आई-बाबांनी जबाबदारी आपली दोघांची या विचारांचा मनासारखा जोडीदार असल्याने दूर राहून वेळोवेळी जबाबदाऱ्या निभावणे केले. करत आहोत. आई-बाबांचे वाढते वय लक्षात घेऊन 15 वर्षांपूर्वी आम्ही त्यांना पुण्याहून ठाण्याला हलवले. पुण्याची जागा 1 रूम किचन, लिफ्ट नसलेली बिल्डिंग आणि इतर बाबतीत गैरसोयीची होती. नवऱ्याने माझ्या नावावर लिफ्ट असलेल्या बिल्डिंगमध्ये पहिल्या मजल्यावर 1 BHK घेतला. हा फ्लॅट घेताना गाव परिसराचा चॉईस आई-बाबांना दिला होता. त्यांनी त्यांच्या नात्यातली प्रेमाची मंडळी जवळपास आहेत या दृष्टीने निवड केली. नव्या ठिकाणी त्यांनी छान जमवून घेतले आणि मोकळा मदत करण्याचा स्वभाव असल्याने माणसेही जोडली. मुलीच्या अकाली निधनाचे दुःख पचवले. रडत न राहता सोसायटीतल्या मुलांसाठी आजी-आजोबा झाले. सोसायटीतल्या अनेक कुटुंबांशी जिव्हाळ्याचे संबंध जोडले. कामाला येणाऱ्या बाईच्या मदतीने त्यांचे ठीक चालले होते. पण तब्येतीचे 1-2 वेक अप कॉल झाल्यावर त्यांच्यासाठी पर्याय शोधणे सिरियसली सुरू केले. आई-बाबांची मनाची तयारी असल्याने वृद्धाश्रमांचा शोध सुरू केला. तसे एकदा ते आणि शेजारचे काका-काकू एका ठिकाणी आठवडाभर ट्रायल म्हणून राहूनही आले होते. मायबोलीकरांनी आणि दुसऱ्या मराठी संकेतस्थळावरील मैत्रिणींनी याबाबत खूप मदत केली. त्यांची मी ऋणी आहे. भारत भेटीत प्रत्यक्ष पाहणी केली मात्र आमचा विचार कळल्यावर आई-बाबांच्या शेजाऱ्यांनी या गोष्टीला विरोध केला. एकंदरीत उपलब्ध पर्याय बघून माझ्या सासरची मंडळी आणि इतर नातेवाईकांचाही विरोध झाला. त्यामुळे त्यांना त्यांच्या परिचयाच्या जागेतच राहू द्यावे असे ठरले. आत्ता स्वयंपाकाच्या विश्वासूबाई, सोबतीला आणि इतर वर कामाला एक विशीतली मुलगी, धुणे-भांडे, पोछावाली बाई अशी व्यवस्था केली. गरज पडेल तसे यात ब्युरोचे दादा, ताई वगैरे यांची मदत घेतली जाईल. शेजारी सतत चौकशीला येत असतात. सेक्रेटरींनी पोलिसात नाव नोंदवल्याने पोलीस ताई देखील चौकशीला नियमित येतात. विल केले आहे. गावातील नातेवाईकांना पॉवर ऑफ अटॉर्नी वगैरे केले. त्यांचे साठीच्या पुढे मागे असलेले भाचे, पुतणे, सुना जमेल तसे भेटायला येत असतात. बाईंच्या मदतीने याही वयात आई त्यांच्या आवडीचा खाऊ आवर्जून करत असते. सुनांसाठी सोडे, घरची भाजणी, मोरावळा वगैरे असतेच. गंमत म्हणजे माझी 85 अधिक वयाची आत्या देखील
8 ते 10 दिवस चेंज म्हणून राहायला येते. स्वयंपाकाच्या बाईंची मुलगी पण नातीप्रमाणे माया करते. तिच्या कॉलेजच्या शिक्षणाची जबाबदारी आईबाबांनी घेतली आहे. स्वतःचे नातवंड जवळ नाही, मात्र नात्यातली इतर नातवंडे येतात. त्यांचे लाड कौतुक होते. माझ्या मुलाशी स्काईपवर गप्पा मारणे चालते. फोन, स्काईप वापरून मी संपर्कात असते. आम्ही अजूनही चांगल्या वृद्धाश्रम नर्सिंग होम पर्यायासाठी ओपन आहोत, कारण सध्याचे पर्याय किती काळ वर्क आऊट होतील हे माहीत नाही. आईबाबांसाठी वृद्धाश्रमाचा पर्याय शोधताना काही गोष्टी जाणवल्या. 1. बऱ्याच वृद्धाश्रमात शेवटपर्यंत सांभाळत नाहीत. बेड रिडन झाले की नर्सिंग होमची सोय किंवा ब्युरोची माणसे येणे ही सोय नाही. स्वतःचे स्वतः करता येत नसेल तर वृद्धाश्रमातून हलवावे लागते. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की बऱ्याच ठिकाणी हॉस्पिटल जवळ नाहीत. आणि तिसरं म्हणजे निसर्गरम्य शांत परिसर असेल तर बऱ्याचदा सेलफोनची रेंजचा प्रॉब्लेम येतो. काही ठिकाणी सेलफोन, लॅपटॉप वगैरे ठेवायला परवानगी नव्हती. आणि चौथं म्हणजे इंटरनेटची सोय नसणे. कॉमन रूम टीव्ही एक्स्ट्रा चार्ज भरून खोलीत टीव्ही याला परवानगी नसणे. आणि 5वं, काही वृद्धाश्रम फक्त स्त्रियांसाठीच, कपलसाठी खोली असे नाही. मित्रमैत्रिणींनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.